आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने पत्रकार परिषद घ्यावी असं राऊत आरक्षणाबाबत महाराष्ट्रामध्ये गोंधळ असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। मोदींसारखं पत्रकार परिषद घेण्यास घाबरू नये असं राऊतांनी म्हटलंय। तर संजय राऊतांनी पत्राचाळ प्रकरणावर पत्रकार परिषद घ्यावी असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय। पत्राचाळीमध्ये घोटाळा कसा केलाय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगावं अशी टीका नवनाथ बन यांनी राऊतांवर केली आहे। तुम्ही पत्रकार परिषद घ्या, जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला तर आम्ही शिवसेना भवनात जागा देऊ। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल। देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना, सक्षम नेतृत्व त्यांचं आहे, तर त्यांनी ते सांगायला पाहिजे। त्यांनी नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये, त्यांनी घ्यावी पत्रकार परिषद। तर माझं संजय राऊत यांना आव्हान आहे, संजय राऊत यांनी पत्राचाळीवर एक पत्रकार परिषद घ्यावी। त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था, त्या पत्रकार परिषदेचा सगळा खर्च मी माझ्या वैयक्तिक खात्यातून करतोय। पत्राचाळीचा घोटाळा कशा पद्धतीने केला, पत्राचाळीमध्ये मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याचं पाप संजय राऊत यांनी कसं केलं, हे एकदा पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगून टाकावं। त्यांच्यामध्ये जर का हिम्मत असेल तर त्यांनी देवेंद्रजींवर बोलू नये, त्यांनी आधी पत्राचाळीच्या काय झालं त्याची पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावी।